बोला नहीं दलाली करता है। संयुक्त कृती समितीचा संयुक्त कृती समितीचा राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। संयुक्त कृती समितीचा हम सब एक है। हम सब एक है। हमारी मांगे एक है। हमारी उम्मीद हमारी मांगे पूरी करो। समितीचा संयुक्त कृती समितीचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळालेच पाहिजे। हम सब एक है। हम सब एक है। असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही। कामगार एकजुटीचा मी मोहित देशमुख, संयुक्त कृती समिती अमरावती विभाग। जी आमची प्रमुख मागणी आहे, राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि त्याचा हा आक्रोश संपूर्ण राज्यभर आज एस टी कर्मचाऱ्यांचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्या माध्यमातून आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांना हीच एक विनंती राहील की समोर इलेक्शन आहे आणि या इलेक्शनच्या काळात राज्य एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्या म्हणण्याप्रमाणे सहयोग करण्यासाठी तयार आहे, परंतु आपण आमच्या ज्या रास्त मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे, या मागण्यांचं कुठंतरी सकारात्मक विचार करून आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा एस टी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी काही वेगळा मार्ग अवलंबेल व त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची राहील। आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने थेट इशारा असा आहे, आमचा चालक वाहक रोज 60 लाखपेक्षा जास्त प्रवाशांची इमान इतबारी सेवा करत असतो आणि आमचं मार्केटिंग अतिशय प्रभावी मार्केटिंगचं आमचं अस्त्र आहे आणि त्या माध्यमातून जो कोणी आम्हाला न्याय देईल त्याचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन मिरवू आणि जो आमच्या विरोधात जाऊन काम करेल किंवा आमच्या मागण्या पूर्ण न करेल त्याच्याही विरोधात जाऊन कसं काम करायचं हेही एस टी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे। कारण आताही आमच्या या रास्त मागण्यासाठी काही युनियन राजकारण करत आहे। आमचा तुमच्या चॅनलमार्फत राज्य शासनाला इशारा राहील, जो कोणी राजकारण करत असेल त्याला राजकारणाच्या माध्यमातूनच आम्ही उत्तर देऊ। कृपया तशी वेळ येऊ देऊ नका ही विनंती आहे। मी संयुक्त कृती समितीचे घटक संघटना कामगार सेनेचा विभागीय सचिव दिनेश शेळके। गेल्या 9 जुलै 2024 पासून संयुक्त कृती समितीच्या वतीने आझाद मैदान इथे धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। त्यानंतर 9 ऑगस्टसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय स्तरावर धरणे आंदोलनाचं नियोजन होतं। त्यानिमित्त दिनांक 7 ऑगस्ट 2024ला सर्व सचिव, परिवहन सचिव, वित्त सचिव आणि 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत संयुक्त कृती समितीची बैठक लागली होती। त्या बैठकीमध्ये संयुक्त कृती समितीचे सगळे घटक संघटना तिथे उपस्थित होते। त्या सगळं ज्या पगाराच्या प्रलंबित मागण्या होत्या आमच्यावाल्या, राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आमचं वेतन झालं पाहिजे, त्यावर आराखडा तयार करण्याचे आदेश आणि एक समिती नेमण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले होते। आराखडा तयार झाला। 20 ऑगस्ट 2024ला आमची बैठक आणि तिथं आमच्या मागण्यावर मुख्यमंत्री साहेब निर्णय घेणार होते। आमच्या मागण्या राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आमचं असलं पाहिजे आणि गेल्या 8 वर्षापासून आमचा जो DA जो प्रलंबित आहे, इन्क्रिमेंट प्रलंबित आहे, HRA प्रलंबित आहे, त्याचा एरियस आम्हाला पूर्णपणे मिळाला पाहिजे।
तसेच कॅशलेस उपचार मेडिकल हे आम्हाला मिळालं पाहिजे. मागण्या पूर्ण नाही झाल्यामुळे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन कामगाराच्या वतीनं करण्यात येत आहे. प्रत्येक आगारासमोर कामगार हा कामगिरीवर न जाता आपल्या संविधानिक मागण्यासाठी आपल्या धरणे आंदोलनासाठी बसलेला आहे. डिव्हिजन लेवलवर संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन होणार आहे. जर पूर्ण झालं नाही तर हे बेमुदत धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात कामगार करणार आहे. त्यावेळेस सुद्धा 2021ला एक संप झाला होता, पण हा संप नसून आमचं एक धरणे आंदोलन आहे. गेल्या वेळेस सुद्धा सरकारनं एक आश्वासन देऊन एक समिती नेमून आम्हाला आमच्या ज्या पगारातलं दरी आहे राज्य कर्मचारीप्रमाणे आणि एस टी कर्मचाऱ्यांना ते दरीत भरून काढण्याचं आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याचाच हा आक्रोश म्हणून आजचं हे धरणे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कामगार करत आहे.